गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळे, सोहम सिद्धी लळे पाळसी तू. या श्लोकाचा आपण मागच्या वेळा अभ्यास करत होतो. ज्ञानेश्वर महाराज हे प्रेमळ सद्गुरु आईच आहेत लक्षात. त्यामुळे प्रेम सुखाचे लळे कोण पुरवतं? आई पुरवते ना. आपली आई लहानपणी आपले सर्व लळे पुरवतात. तुम्हाला जे पाहिजे असेल जे असेल ते तिला, जे काही तिच्या तिथला असेल ते तिला देते. पण ही जी आई आहे, ही आई आपल्या आईलाही बनवणारी, संपूर्ण विश्वाचा प्रसव करणारी अशी ही जगदंबा स्वरूप आणि शिवतत्वाशी एकरूप झालेली पुरुषोत्तम स्वरूपातली ही आई आहे. त्यामुळे इतर कोणाला काही मागण्यापेक्षा, कुठल्याही देवदेवते समोर आपल्या कुठल्या आणाभाका करण्यापेक्षा, आपल्या जीवनामध्ये ईश्वर प्राप्तीच्या आपल्या साधनेमध्ये जर काही आड येत असेल तर त्या आड येणाऱ्या गोष्टीसाठी प्रार्थना त्या ईश्वराकडेच कराव्या. आधेमध्ये कशाला मधले देवदेवता हवे? कारण माझ्या सर्व सिद्धीचे लळे ती पुरवणारे आणि तिच्या ज्या हाताखाली काम करणारे म्हणा किंवा ज्या तिचं स्वरूपच आहे त्या देवदेवता. माझ्या आत्मजाणीवेमध्ये जर एखादी गोष्ट आली तर हाताला वेगळं सांगावं लागत नाही, लक्षात ठेवा. पायाला वेगळं सांगावं लागत नाही, नेत्रांनाही वेगळं सांगावं लागत नाही. माझी जेव्हा भाव जागृती होते तेव्हा अश्रूला वाट करून देणारे डोळे यांना काय आपण सांगतो का की डोळ्या आता तू माझ्या डोळ्यातनं अश्रुबिंदू बाहेर काढ? काही गरजच नाहीये. त्यामुळे या ब्रह्मांडामध्ये कार्य करणाऱ्या सर्व शक्ती देवदेवता सहित त्या परब्रह्माच्या जाणीवेतूनच कार्य करताय. म्हणून म्हटलंय, धरीला पंढरीचा चोर सोहम शब्दे मारा केला. आणि काकुळती आला विठ्ठल असं म्हटलंय. तो विठ्ठल काकुळती यायला पाहिजे, पण काय करावं लागतं? सोहम शब्दाची जाणीव सातत्याने आपल्या श्वासाच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्कात ठेवावी लागणार. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण साधना कालची केलेली असते, आज सकाळी पण केलेली असते, सिद्धस्मरणही केलेलं असतं. पण साधनाच्या प्रत्येक टप्प्यामधले ती साधना झाल्यानंतर ते श्वास याचा विचार आपण केलेला नाही. तो श्वास ईश्वराच्या जाणीवेतनं गेला का आपला? नाही जात. म्हणजे सातत्याने ईश्वर आपल्या आतमध्ये असून सुद्धा त्याचा संपर्क आपल्या श्वासाच्या माध्यमातनं, कारण तेवढंच एकमेव माध्यम उपलब्ध आहे बघा, आहे की नाही? तेवढं एकच माध्यम उपलब्ध असतं. तर ते उपलब्ध माध्यम जे आहे, साधन जे आहे
त्याच्यावर आरूढ व्हायलाच पाहिजे, ते वाहन चालवता यायलाच पाहिजे आणि वाहन चालवतानाची प्रतिक्षिप्त क्रिया व्हायलाच पाहिजे, तरच ते वाहन सिद्ध झालं असं म्हणतो ना. म्हणजे आपण ते वाहन शिकण्यामध्ये जर वर्षानुवर्ष घालवली तर पुढे कसे जाणार. म्हणून सोहम सिद्धीचे लळे पुरवायचे असतील. कारण काय होतं, आपल्या पृथ्वीवरती जी आपली आई असते तिला आपण जेव्हा काही आपल्याला पाहिजे असेल तेव्हा अक्षरशः भोकाड पसरून रडतो, आहे की नाही. हात पाय आपटतात काही काही मुलं तर. हे सगळं प्रकरण आपले जीवन झालेले असतात. आपल्याला आठवत असतील नसतील हा विषय वेगळा आहे, किंवा आपण शांत प्रकृतीत असाल तर जास्त आहे, म्हणजे ते आईला जास्त कौतुक असेल तुमचं असं मी म्हणेन. परंतु ते सर्व गोष्टी अशा प्रकारे आपल्या जाणीवेत आणाव्या लागणार आहे. जाणीवेत जेवढं आपण आणू तेवढं ते ईश्वरापर्यंत पोचणार आहे. सांगण्याचा हेतू तो आहे. म्हणून ती जी प्रेमळ सद्गुरू आई आहे ती आपल्या प्रेमळ अनन्य सेवकांना आपल्या प्रेमानेच अनन्य सेवकांना म्हटले. म्हणजे तिचे सेवक कोण, ही सर्व देवदेवता आहेत ना, हे सर्व तिथे सेवक आहेत. लक्षात घ्या. आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणून सत्वगुणांमधली विष्णूची जाणीव, रजोगुणामधली ब्रह्माची जाणीव, तमोगुणामधली शंकराची जाणीव, किंवा देवीच्या विविध गोष्टी, किंवा आपण आता तुळजाभवानी म्हणतो, कुठल्या वणीची देवी म्हणतो, या सगळ्या देवदेवता आहेत. लक्षात घ्या. हे त्यांची उपासना करायची नाही असं नाही, कारण तो पृथ्वीवरचा नियम आहे. त्या घराण्याला आपण आलेलो, त्या कुलदेवतेची उपासना करा. उपासना करा म्हणजे काय, की ती देवघरात ठेवा, त्यांना सर्व भावे नमस्कार करा, रोज त्यांना समोर उदबत्ती लावा, त्यांच्याबद्दल भाव ठेवा आणि तो भाव पुरुषोत्तमापर्यंत न्या असं मी म्हणतोय. तो भाव पुरुषोत्तमापर्यंत न्या. ते तुमच्या घरात जर विष्णू आणि लक्ष्मीचं हे असेल तर ते पुरुषोत्तम स्वरूप कसं आहे हे समजा. श्रीकृष्णाची सगुण मूर्ती असेल तर त्याचं विष्णू स्वरूप म्हणजे पुरुषोत्तम स्वरूप, विश्वातीत स्वरूप कसं आहे हे समजा. म्हणजे मग तिथपर्यंत तो संदेश जातो आणि मग प्रकृतीत फरक पडणार आहे. कारण या देवदेवता ज्या आहेत यांना वरून आदेश आल्याशिवाय ते काही करणार नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही कितीही भविष्यवाल्यांकडे जा आणि कितीही अंगठ्या घाला किंवा कितीही अजून नवस बोला, काय उपयोग नाही त्याचा. कारण त्यांच्या मर्यादा आहेत. म्हणून त्या मर्यादांना समजून घ्या. म्हणजे ते चुकीचे आहेत का, ते चुकीचे नव्हे, ते ईश्वराचेच अंश आहेत, पण ते ईश्वराचे विभूती म्हणून काम करत आहेत. ओंकार स्वरूप गणेशाचं अत्यंत उच्च असं ज्ञान स्वरूप आहे, परंतु पुरुषोत्तम स्वरूप आहे का ते. पुरुषोत्तम स्वरूप त्याच्या कार्याच्या जाणीवेत नाहीये. त्यामुळे त्याच्या कार्याला मर्यादितपणा येतो. तो ओंकाराच्या पलीकडची अवस्था जी आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचत करू शकणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे मर्यादा कशा आहेत त्या अशा स्वरूपातल्या आहेत. म्हणून त्या देवतेच्या आधाराने आपल्याला त्या पुरुषोत्तमापर्यंत जायची आहे ही धारणा मुख्य पाहिजे. तर ती देवता आपल्याला तिच्या पदापर्यंतही नेते आणि तो पुरुषोत्तम आपल्याला वरती खेचून घेऊ शकतो. ते देवतेचं स्वरूप आहे. म्हणून प्रकृती माता सुद्धा
तिचीही जी सगळी धारणा आहे, देवीची उपासना करतात आहे नवरात्र पुढे, बरोबर की नाही? तर ह्या नवरात्रात त्या देवीची उपासना करायची नाही का? जरूर करायची, जरूर करा. पण ती देवी आपल्याला त्या शिवस्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे या भावनेने करायचं पाहिजे. कारण ती ईश्वराच्या संदेशाशिवाय काम करणार नाहीये कधीच. तिचं स्वरूप तुम्ही जर संकुचित केलं तर तिला राग येणार आहे. राग येणार आहे म्हणजे ती काय करणार आहे? ती तुमच्या प्रारब्धावरती सोडून देणार आहे. ती काही जास्त करणार नाही, बरोबर? म्हणजे ते कसं आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या. तिचा संबंध ईश्वराशी आहे. जसं एखाद्या कंपनीमध्ये किंवा बँकेमध्ये मॅनेजर असतात लोक, आहे की नाही? त्या मॅनेजरचा संबंध वरच्या डायरेक्टरशी असतो. आणि त्या डायरेक्टर जो कोणी असेल तिथला, त्या डायरेक्टर, झोनल डायरेक्टर म्हणा, त्याचा मेन जे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं जे मेन असतं त्यांच्याशी असतो, बरोबर आहे की नाही? आणि आपण त्या याच्यामध्ये जर त्या मधल्या मॅनेजरला जर त्रास दिला तर तो रागवणार ना आपल्याला, आहे ना? म्हणून त्याला तुम्ही मानायचं नाही असं होऊ शकतं का? त्याला मानावं लागतंच. परंतु आपलं पुढचं प्रमोशन त्याच्या हातातही नसतं. तो रेकमेंड करू शकतो. लक्षात आले का? ही कॅन रेकमेंड यू फॉर दॅट, बट ही कॅनॉट प्रमोट यू. कारण प्रमोट करण्याची ताकद त्याच्यावरच्या डायरेक्टर लोकांच्या हातात आहे. म्हणजे हे लिमिटेशन आलं की नाही मॅनेजरचं? हा कार्यभाग अशा स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही उपासना करा. उपासना करायला काय प्रत्यय आहे का? काही नाही. परंतु तुम्हाला प्रमोट करण्यासाठी जो वेळ जातो तो वेळ म्हणजे विनाकारण जातो ना त्याच्यामध्ये. कारण तो डायरेक्टर वस्तुतः तुमच्या आतच बसलेला आहे. मग तो जर आतच बसलेला डायरेक्टर आहे तर मी बाहेरच्या डायरेक्टरशी कशासाठी संबंध ठेवायचा? म्हणून करत यावळे तैसा हरी असं म्हणून आपली ताकदच आपल्याला ओळखली पाहिजे. हा विषय अशा प्रकारे थोडासा घ्यावा लागतो. परंतु याच्यामध्ये हे शोभम सिद्धीचे लळे आहेत, लक्षात घ्या. सांगण्याचा हेतू काय आहे की अनन्य सेवकांना आपल्या प्रेमाने योग सुखाचे सोहळे भोगवित असे. म्हणून योग सुख आहे हे. ईश्वराची एकरूपता हे योगाचं परमोच्च सुख आहे. आणि तो योग आपल्याला साधता यायला पाहिजे. त्यामुळे अवघे हरिमय योग बळे हे जे म्हटलं आहे तो योग आपल्याला आपल्या जीवनात सातत्याने साधता यायला पाहिजे. कारण अवघे हरिमय आहे. माझ्या आतलाही हरी कळतो आणि अवघे हरिमय ज्याच्याशी माझा संबंध येतो तो संपूर्ण हरित स्वरूप आहे. म्हणजे आता आपण सत्संग करतो, बरोबर ना? ह्या सत्संगामध्ये तुम्ही इथं आलात, मग आपण काय विचार करायचा की आपण सर्वजण, म्हणजे मी असा करायचा, तुम्ही सर्वजण, तुम्ही असा विचार करायचा, माझ्या सहित सर्वजण. हे ईश्वराच्या जाणीवेतलेच आहेत. बाहेरचा भाग सोडून द्या. काय कपडे घातलेत, काय कसे आहेत, स्वभाव काय, हे सगळे सोडून द्या. बाई हे अज्ञान आहे, ते नष्ट होणार आहे कधी ना कधीतरी, आहे ना? जे माणूस गेला की ते सगळं अज्ञान असतं ते त्याच्या सगळे नष्ट होतं. तो त्याचं अज्ञान काय असेल ते घेऊन वाहत जातो पुढे. आपल्याशी काही संबंध येत नाही त्याचा. त्यामुळे या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून माणूस गेल्यानंतर सर्वजण त्याचं कौतुक करतात, खूप चांगलं आहे की नाही?
कारण मग संबंध राहत नाही ना, मग वाईट म्हणायचं कशाला असा विषय येतो तिथं. पण जिवंत असताना वाईट म्हणण्याची वृत्ती असते आपल्यामध्ये. म्हणजे मग तो योग आपला काय होतो, अवघे हरिमय होत नाही, अवघे भ्रममय अज्ञान बळे असा अर्थ होतो त्याचा. तर असं कशासाठी जगायचं आहे की नाही, म्हणून हा योग जमला पाहिजे. आणि हा योग तुमच्या प्राणाच्या जाणीवेतनं सातत्याने जर आपण त्या साधनेमध्ये शिरलो तरच अवघे हरिमय योग बळे होऊ शकतो. म्हणून प्रेम ही जी जाणीव आहे, ही प्रेमाची जाणीव विश्वरूप दर्शनानंतर तयार होते. विश्वरूप दर्शन म्हणजे काय, आपल्या साधनेतनं होणारं हे सर्व खलु इदं ब्रह्म या जाणीवेत जाणं, तेव्हा प्रेम निर्माण होणार आहे. आणि आपल्यामधल्या आत्म्याच्या जाणीव्या जेव्हा आपण एक प्रकारे एकत्रित वृद्धिंगत करतो तेव्हा ती सवय लागते आपल्याला की विविधतेमध्ये एकता. कारण हे टप्पेत सगळे बघा, आत्मज्ञान घेतल्याने काय मिळतं, प्रथम जीवात्म्याला आपण आपल्यामध्ये ईश्वर अंश आहे हे कळतं. हे कळायलाच पाहिजे ना, नाही कळलं तर नुसताच भ्रम राहिला. आपण म्हणणार माझ्यात ईश्वर आहे, पण तो अनुभवाशिवाय नाही कळणार, म्हणून तो अनुभव घेणं हे आहे. आणि तो ईश्वर कळला की मग कळतं की अरे मी माणूस आहे, ही माणसंच आहे. मग या विविध सर्वतेमध्ये ईश्वरच आहे हे त्याच्यानंतर कळणार ना, अगोदर थोडीच कळणार आहे. म्हणून विविधतेतली एकता ही आत्मज्ञानानंतर कळते. आणि त्या विविधतेतल्या एकतेनंतर मग आपल्याला सर्वांमधलं एक प्रकारचं प्रेम आपल्यामध्ये जागृत होतं. ते प्रेम आत्म्याच्या जाणीवेतलं प्रेम असतं. आणि मग ती व्यक्ती सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मलांत करण, मित मधु भाषण, सदैव सत्याचरण, एवं षड्विध सज्जन लक्षण. अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश, वाहतो जगदंबेची आण. म्हणजे जगदंबा किती महत्वाची आली. आणि आपण त्या जगदंबेला कुठं बसून ठेवतो, आपल्याच कुलदेवतेला कुठं बसवलं. मग तिला जगदंबेपर्यंत आपल्याला समजून घ्यायला पाहिजे का नको. अशा प्रकारे जर साधना केल्या गेली तर सोहम सिद्धीचे लळे ऑटोमॅटिक पुरवल्या जातात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणायचं. म्हणून याचे हे जे अर्थ आहेत हे ज्ञानेश्वरांच्या ओव्या सुरू झाल्या ना की अर्थगर्भ आपल्याला कळायला लागतो. म्हणून ज्ञानेश्वरीचा अनन्यसाधारण महत्व आहे. आज ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा दिवस आहे, बरोबर ना? मला डोळेबाईंनी विचारलं की तुम्ही आज काही वेगळं बोलणार आहात का. म्हटलं वेगळं काय बोलायचंय, त्याच्यात वेगळं बोलण्यासारखं काही नाहीये. ज्ञानेश्वरांचे बोल इतके दिवस आपण ऐकत आलेलो आहोत आणि त्यांच्या त्या शब्दा माधुर्यातनं, शब्द सौंदर्य सोडून द्या, मी तर म्हणतो ते साहित्यिकांना काय त्याच्यामध्ये मिळवायचं तर ते मिळवतील. आपण काही साहित्यिक आहोत का, नाही. आपल्याला त्याचा शब्दार्थ आणि भावार्थ कळणं आणि त्याच्या पुढे गूढार्थ कळणं हा आपल्या दृष्टीने महत्वाचा भाव असतो, है ना. त्याच्यात हळूहळू ते शब्द ऑटोमॅटिक यायला लागतात. त्यामुळे शब्द हा पाठांतराचा विषय आहे, साहित्याचा विषय आहे, तो येतो. त्याला काही फार मेहनत घ्यावी लागत नाही. पंडित थोडीच व्हायचे आपल्याला, परंतु आपल्याला त्याच्या गूढार्थाची. पण ज्ञानेश्वरी नेमकी कळाली कोणाला हो, असा विषय निर्माण होतो ना.
ज्ञानेश्वरीचं एवढं गुणगान केलं जातं, अख्खा वारकरी संप्रदाय ते डोक्यावर घेऊन नाचत नाचत जातात तिकडं. पण ज्ञानेश्वरी नेमकी कळली कोणाला, हा विषय आपल्याला घ्यावा लागतो. कारण आपण कळण्यासाठी ज्ञानेश्वरी घेतो, आहे की नाही. मग तिथं कळत नसेल तर मग तिचा काय उपयोग नाही होऊ शकत नाही ना आपल्याला जीवनामध्ये. त्यामुळे ही ज्ञानेश्वरी कळली कोणाला असा जेव्हा विषय येतो तेव्हा मग संतांची आठवण येते. मग तेव्हा तिथं पंडित लोकांचा काय उपयोग नाही. पंडित लोक आपल्याला ज्ञानेश्वरी सांगू शकत नाही, हे स्पष्ट आहे. कारण त्याच्या ज्ञानेश्वरांचं हृदय ज्याला समजू शकतं तेच ज्ञानेश्वरीच्या गर्भात घेऊन जाऊ शकतं. म्हणून ज्ञानेश्वरीला हात कोण घालतं याचा विचार करा. ज्ञानेश्वरीचा हात घालणारी लोक जी आहेत ती ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज. त्यांची इतकी सहृदयता होती की ते त्या आळंदीला गेले तेव्हा त्या समाधीवरती एक जण पाणी का दूध काय जे असेल ते अगदी मनोभावे शास्त्रोक्त पूजा करत होता. त्याच्या समोर ते गुरुजी बसले असतील. आपण गेलो होतो एकदा, आठवत असेल तुम्हाला तर. सगळ्यांनी केलेली आहे ती पूजा, आहे की नाही. पण मला वाटतं मी त्याला सांगितलं होतं हातातल्या अंगठ्या काढा म्हणून. बरोबर आहे ना, सांगितलं होतं असं मला आठवतंय, आहे ना. मी सांगितलं होतं कारण तो गुलाबराव महाराजांची जाणीव मला इतकी प्रगल्भपणे वाटत होती की तेच समोर नमस्काराला आले ज्ञानेश्वरांना. त्या माणसाची इथं पूजा चाललेली आहे आणि ते गुलाबराव म्हणतात, अरे अरे ती अंगठी काढ, माझ्या माऊलीला ती बोचतीये, खरचटती. काय भाव आहे ना. हा भाव कळावा लागतो, हा भाव तयार व्हावा लागेल आपला. मग गुलाबराव महाराजांची ज्ञानेश्वरी आपण जरूर समजून घ्या, जी आपण आपल्या अभ्यासासाठी घेतली. म्हणून गुढार्थ दीपिकेचं महत्व. का महत्व गुढार्थ दीपिकेचं, त्याचं कारण तिथं दिलंय. कारण त्यांच्या प्रवचनातनं ते कोण त्यांचे शिष्य आहेत त्यांनी ते अंश काढून मग तयार केलेली ती गुढार्थ दीपिका आहे. थेट गुलाबराव महाराजांनी लिहिली असं नाही, पण तो भाव त्यांच्या शब्दाच्या जाणीवेतला भाव आहे. म्हणून त्या व्यक्तीने ज्यांनी कोणी लिहिली आहे त्याचा भाव काही चुकीचा होता असं नाही, त्याचा गुरूंच्या श्रद्धेचा भाव होता. आणि त्यांनी जास्त सगुणात्मक वर्णन केले सगुणात्मक. आपण समजून घ्यायचं, आहे की नाही. भाव आहे प्रत्येकाचा. तर जिथं जिथं स्वरूप म्हटलेलं आहे तिथं तिथं ते याचे जे लेखक आहेत किंवा ज्यांनी लिहिलं आहे ते सगुण रूप माझं तुला जास्तीत जास्त भावेल वगैरे असे काही प्रयोग त्यांची वाक्यरचना आहेत. पण शेवटी इतक्या ठिकाणाहून लिहून सुद्धा शेवटी कृष्ण शेवटी निर्गुणात कसं जायचं आणि तिथंच मी कसं हे सांगतोय त्यांना लावच लागतं, आहे की नाही. तुम्ही गुढार्थ दीपिकेचा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. जर तुम्ही करता म्हणून मी सांगतो असं. तर ही गुढार्थ दीपिका त्यांनी लिहिली म्हणून त्याचा तो भाव आपल्याला कळू शकतो. सोनोपंत दांडेकरांची पण आहे, त्याचा पण अभ्यास करा. ते संतत्वापर्यंत पोहोचलेले गृहस्थ होते सोनोपंत दांडेकर. मी लहान होतो जेव्हा मला त्यांचं दर्शन झालं. ते पण शेवटच्या याच्यामध्ये होते, हॉस्पिटलमध्ये टिळक रोडच्या जेव्हा ते होते तेव्हा मी शाळेमध्ये होतो. तू म्हणजे मला ते अशा काही लोकांची माहिती की आम्ही काय असं हे नाही, कोण आपले शंकर महाराजांसारखे की कोणीतरी आणून सोडून दिलं, कुठंतरी घेऊन गेले वगैरे असलं काय आपल्या आयुष्यात. आपण आपले साधे भोळे तुमच्यासारखेच आपण, आहे की नाही. त्याच्यामुळे तसा काही तो विषय नव्हता आपला. परंतु ते दर्शन त्यांचं झालं त्यावेळेला असं. म्हणून त्यांची एक आहे
आणि यांची पण आहे काय हा साखरे महाराजांची पण आहे, बरोबर ना? साखरे महाराजांची पण आहे, त्यांची आहे, त्यांचाही अभ्यास करायला काही हरकत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या यंत्रणेतनं आपण सर्व आलेलो आहोत त्या यंत्रणेमध्ये ज्ञानेश्वरांनंतर जी जी नाथ परंपरेमधली लोक झालेली आहेत त्या सर्वांनी ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केलाच नाही असं म्हणतात. ज्ञानेश्वरी सोडलीच नाही, पण त्यांनी लिहिलं नाही. लक्षात घ्या, ते बोलले, त्यांनी अभ्यासलं, त्यांच्या शिष्यांपर्यंत ते ज्ञानेश्वरी सांगत गेले. म्हणजे बाबा महाराज गणेशनाथ वैद्य जे स्वामींचे गुरु, ते तर सतत ज्ञानेश्वरीशिवाय दुसरा कुठला अभ्यासच करत नाही. विचार करा, दुसरा ग्रंथ त्या गृहस्थांनी हातातच घेतला नाही शेवटपर्यंत, आणि मूळ प्रतच अभ्यासली. आता मूळ प्रत किती अवघड आहे तुम्ही पाहताय. मूळ श्लोक म्हणजे त्यांचा अभ्यास आणि त्यांचा हे किती दांडगा असेल, आणि त्याच्यावरच ते बोलायचे ज्ञानेश्वरीवरती. आणि त्यांची ती प्रत खराब झाली होती वाचून वाचून, म्हणून स्वामींनी हस्ताक्षरामध्ये ती प्रत लिहून बोरूनी लिहिलेली आहे स्वामींची प्रत, आणि ती आता छापून तयार आहे. छापून म्हणजे त्याचं ते अक्षराचं प्रिंटिंग वगैरे आता ते जमतं नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे. तर ती म्हणजे स्वरूपानंद सेवा मंडळाने छापली आहे. तुम्ही वाचून बघा, आपल्याला ते काय कळलं नाही. स्वामींचं अक्षर आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, आणि ज्यांना मूळ ज्ञानेश्वरीचा हे असतं, पण ते स्वामींच्या हस्ताक्षरातली आहे. ती ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरातली कागदावर लिहिलेली त्यांनी बाबा महाराज वैद्यांना समर्पण केली. आणि त्या जाणीवेतून त्यांची एका बाजूला साधना सुरूच होती, आणि त्यांच्या जाणीवेतून त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. आता अभंग ज्ञानेश्वरी ही इतकी सोपी आहे समजायला की तुम्ही आता इथून पुढे जर अभंग ज्ञानेश्वरी वाचली तर तुमच्या अगोदरचे 12 अध्याय समजायला तुम्हाला सोपे जातात. आणि तिच्या वाचनात जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला ती नक्की अजून चांगली भावेल. मी ती घेत नाही वाचायला याच्यासाठी, त्याचं कारण असं आहे की तिथं मूळ ज्ञानेश्वरीचा अर्थ नाहीये. म्हणजे अर्थ नाहीये म्हणजे की श्लोक अर्थ असं नाहीये, ते सलग श्लोक जसा आहे भगवद्गीतेचा, आणि त्याच्यावरती स्वामींनी निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरांनी जसं निरूपण केलं आहे तसं निरूपण स्वामींनी ज्ञानेश्वरांच्या जाणीवेतनं केलेलं आहे. म्हणून अभंग ज्ञानेश्वरीचं थेट वेगळं महत्व आहे. म्हणजे स्वामी स्वरूपानंद हे त्या आत्मजाणीवेपर्यंत गेले. मला सांगण्याचा हेतू काय आहे त्याच्यातला, की हे संत यांची हृदय आणि ज्ञानेश्वरांची हृदय एका जाणीवेमधनं फिरली. हे जेव्हा एका जाणीवेत फिरतना तेव्हाच ज्ञानेश्वर महाराजांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजू शकतं. नाहीतर मग अर्थाला बरेच फाटे फुटू शकतात. म्हणून त्यांच्या जाणीवेतनं आपल्याला जावं लागतं, कारण आपल्याला पूर्ण ज्ञान नाही. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीबद्दल जे काय म्हटलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीकडे त्यांनी कसं पाहिलं हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आपण सर्व ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहात. आजच ज्ञानेश्वरीचा एक प्रकारे जन्म झाला आपल्यासाठी, पुनर्जन्म, जीर्णोद्धार, बरोबर आहे ना. आणि त्याच्यातनं आपल्या सर्वांची हृदय, आपल्या सर्व व्यक्तिमत्वांची हृदय ही जीर्णोद्धार स्वरूपातच तयार होत आहेत.
कारण अनेक जन्मांच्या जीर्ण जाणीवेतनच आपण जन्म घेतलेला असतो. मग आपल्या व्यक्तिमत्वाचा जीर्णोद्धार करायला नको का? हे जर मंदिर आहे, माझ्या आत देव बसला आहे आणि मी इतके वर्ष ते इतकं अमंगल स्वरूपात वापरतो आहे, तर बाहेरच्या मंदिराचा जीर्णोद्धार तर कोणी करेल? कोणी करेल म्हणजे ज्याच्याकडे पैसे तर नक्कीच करेल. पण बिर्लानी त्याच्या हृदयाचा जीर्णोद्धार केलेला नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून तो बिर्लाचं मंदिर होतं. बिर्लाची मंदिर आहेत ना, मोठी मोठी आहेत. त्यामुळे ते संत नाही होऊ शकत. पण ज्यांच्या नावानी मंदिर उभारल्या गेली ते स्वामी स्वरूपानंद, त्यांनी स्वतःचाच जीर्णोद्धार केला. बघा, चॉईस इज युअर्स. म्हणून कसा आपला जीर्णोद्धार होईल हे कळणं फार गरजेचं आहे. आणि त्याला ज्ञानेश्वरी हे एकमेव माध्यम आहे असं मी म्हणत आहे. एकमेव म्हणण्याचा अर्थ माझ्या डोक्यातला असा की ते आपल्याला सहज मिळत आहे ना. आपल्याकडे किती सहजपणे ज्ञानेश्वरी आली, आपण कसे सहज सत्संगात जोडल्या गेलो. मग सहज सहज देवा भक्ती तुझी घडावी. मग ही जी सहज जाणीव आहे आणि ती ही सहजतेमध्ये सुद्धा केवढी सूक्ष्मता आहे ना. अवघड आहे ना. तुम्हीच मला विचार करा, आहे की नाही? बसाळे मॅडम तुम्हीच विचार करा, तुम्ही जास्त करा. म्हणजे का सोफ्यावरती बसलेले तुम्ही लोक मला अजून आठवता आमच्या घरात. आहे की नाही? हा, तेव्हापासून आपण ज्ञानेश्वरी करतो आहोत. हा काय आजचा दिवस आहे का? मग इतक्या सूक्ष्मपणे आपण त्याचा अभ्यास करतो आहोत. आणि ज्ञानेश्वरांनी परत आपलीच व्यवस्था केली असंच म्हणावं लागतं. म्हणून माझ्या दृष्टीने ही सहकारवृंद सोसायटीचे सर्व लोक माझ्या दृष्टीने ईश्वराचे ज्ञानेश्वरच आहेत. म्हणजे का ना आपण असं बघावं. मग त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या स्कूटर या रस्त्यावर लावू नका, तर आपण ठीक बाहेर लावायला काय हरकत काय? बरोबर आहे ना? आहे ना? छोटासा नियम आहे, देवानी तयार केला. आम्ही लावणार, आम्ही काय नाही लावणार, जरूर लावणार, आहे ना? मग हे जर मंदिर आहे आपलं, तर आपण मंदिराचे नियम पण पाळूया, असं मला म्हणायचं आहे. म्हणून तो जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे. म्हणून ज्ञानेश्वरीकडे कसं बघावं आणि ज्ञानेश्वरांपर्यंत कसं पोहोचावं याचा संपूर्ण अभ्यास आपण खरं तर प्रत्येक सत्संगाला करतो. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.